आता ह्यासाठी लागणारं साहित्य, हा चाट मसाला, हे मीठ, हा थोडासा गूळ चवीनुसार, थोडीशी हळद, त्यानंतर ही आमची कोल्हापुरी चटणी, थोडंसं लाल तिखट. आता चटणी तुमच्याकडे जरी नसली तरी फक्त लाल तिखट टाकून सुद्धा छान लागते. आता शेंगदाणे भाजलेत का बघूया. बघा, शेंगदाणे अगदी कमी गॅसवर भाजले की असे व्यवस्थित छान भाजतात. तर गॅस मोठा असला की मग करपून जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे अगदी कमी फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे पण आपले हे भाजत आले. आता हे सगळं साहित्य जरा टरफलं तुम्हाला काढायचे असतील शेंगदाण्याची तर काढा, किंवा मग मी तर काढत नाही, हे असेच ठेवणार आहे. आणि हे मिक्सरला वाटायचं किंवा खलबत्त्यामध्ये बारीक असं वाटून घेतलं, कुटून घेतलं तरी चालतं. खलबत्त्यामध्ये एवढं बारीक होत नाही, तुमच्या आवडीनुसार खलबत्त्यामध्ये चेचून घ्या किंवा मिक्सरला काढून घ्या. आता हे शेंगदाणे अजून 1-2 मिनटं भाजू देत. त्यानंतर हे सगळे जिन्नस मी एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आता इथं आपले शेंगदाणे हे भाजून थंड करून घेतले. हे मिक्सरला टाकूया आणि हे सगळे मसाले पण मिक्सरमध्ये टाकून घेऊया, मिक्सरच्या भांड्यात. तर हे मी आता सगळं हे मसाले टाकून हे ग्राइंड करून घेते. हे बघा, हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. आता नेहमी आपण लसूण वगैरे घालून चटणी करतो, तर त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीची ही चटणी आहे. तर हे आता ग्राइंड करून घेऊया. हे बघा, हे मिक्सरला मी वाटून घेतलं. तर ही आपली चटणी शेंगदाण्याची तयार आहे. थोडी वेगळ्या चवीची, चाट मसाला आणि गूळ टाकला, त्यामुळे थोडी याची टेस्ट वेगळी आहे. तर ही नक्की तुम्ही करून बघा. ही चटणी अशा प्रकारे, नेहमीची चटणी आपण त्याच टेस्टची खातो, तर ही जरा वेगळ्या चवीची चटणी. तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही चटणी आपला पुरीसोबत किंवा चपातीसोबत पण आपण खाऊ शकतो. किंवा ही फक्त लाल तिखट टाकून जर ही चटणी केली तर ती उपासाला पण चालेल. तर अशा प्रकारे ही ब्रेडसोबत पण ही चटणी खूप छान लागते. ब्रेडला थोडंसं तूप लावायचं आणि गरम करायचं आणि ही चटणी त्यावर टाकून खायचं. खूप छान लागते ही चटणी. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा हे थोडंसं लिंबू पिळायचं. म्हणजे मगाशी मी आमचूर पावडर माझ्याकडं नव्हती म्हणून मी टाकली नाही. तर थोडीशी आमचूर पावडर किंवा थोडंसं लिंबू पिळायचं, म्हणजे त्याची चव खूप छान येते. अशी खट्टी मिठी अशी ही चटणी तयार होते. तर आता ही आपली चटणी तयार आहे.